बुडा करते आणि माझ मांग राहते. म्हटलं ठीक आहे. म्हटलं एक काम कर, बुडा खरोखर तुझ्या मांग राहते? तर म्हणे हो. म्हटलं एक काम कर, मी तुला एक औषध देतो, ते नाकापाशी ठेव. म्हटलं ते नाकापाशी ठेवशील तर म्हटलं मराचं सोंग कर 2 घंटे आणि मग तुझ्या बुडा तुझ्या मांग राहते का? तर म्हटलं तुझ्या लक्षात पक्क्यात ते म्हणे सुवास घेतात ना सुवास. म्हटलं ते त्याची व्यवस्था मी पुरी करून देतो. म्हटलं तुझे छक्काड नाही हलत, त्याची व्यवस्था मी पुरी करतो. मग हरकत नाही म्हणे, मग करतो म्हणे मी. लावलं बुडीने आणि बुडी गेल्याचं बुड्याला सांगितलं. तर बुड्याने शब्द कोणता वापरला बुडी समोर? बुडा रडला. मी असं नाही म्हणत लढला नाही, पण बुडा कसा रडला? तो किती बदमाश होती आणि रात्र दिवस तुया मग मले घुमत होती आणि म्हणाले नाही होती अव शेजारच्या गंगूबुडीले भेटो, त्याच्यासाठी जिंदगी भर चालली बुडी. म्हणे बापा मला तर काही वाटत. मग बुडी काय म्हणे? बुडी एकदमच उभी झाली आणि बुडी कशी लागली? म्हणून काय झालं? बुड्याच्या लक्षात पटकन आलं का नाही आपलं कोण नाही. आणि बुडी काही जिंदगीभर साथ देत, कोणीच कोणाला साथ देत नाही. कारण आहे त्याच्यात. मला एक सांगा, समजा माणूस मेला, आपण कुठपर्यंत जातो? माणसं स्मशान घाटापर्यंत आणि बाया बहिरच्या दरवाजा पर्यंत. आणि त्याची शिडी ठेवली, त्याची चिता पेटली का त्याचा एखादा मित्र म्हणते का, अरे लीलाधर चोपड़े यार मैं तेरा दोस्त था, तू तो अब चला गया लेकिन मैं भी तेरे साथ में आता हूं, असं कोणी म्हणते का? म्हणून जावई कोणाला लागते? एकट्याला. आणि यावई कोणाला लागते? एकट्याला. म्हणून एकटाच संतांचे आशीर्वाद मात्र सदैव सोबत असतात. गळ्यातली तुळशी माळ कधी खराब होत नाही, संतांचे आशीर्वाद कधी मिटत. संतांचे आशीर्वाद मिटत नाही. का नाही मिटत? त्याला कारण आहे. संत कसे आहे? कृपा करतात. आणि संत जेव्हा कृपा करतात तर त्या माणसाचं कोणत्याही गोष्टीची कमतरता त्याला पडत नाही. आणि म्हणून तुम्ही कोणाच्या मागे जा? संताच्या मागे जा. पण आपण संताच्या मागे जात नाही. पुण्यतिथी 57वी आहे. अरे जसे जसे वर्ष वाढेल तशी पुण्यतिथीची रूपरेषा वाढेल.